सर्वांना माझा जय महाराष्ट्र. आवाज ना आला, परळवाल्यांचा आवाज. धन्यवाद. हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना अभिवादन करून भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीत वंदन करून ज्यांनी आम्हाला कर्म दिला, धर्म दिला, महाराष्ट्राला ओळख दिली, एक विश्वास दिला, ते आदरणीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसैनिकांच्या लाडक्या माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीत वंदन करून आज शिवडी विधानसभेतील गटप्रमुख, महिला गटप्रमुख, शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, महिला उपशाखा संघटिका, शाखा प्रमुख, विविध अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी, शिवसैनिकांच्या मेळाव्यात उपस्थित असलेले आपल्या लोकसभेचे कर्तव्यदक्ष, कार्यसम्राट, जनता संसद रत्न म्हणून पुरस्काराने ज्यांना गौरवलं गेले असे आदरणीय अरविंदभाई सावंत, ज्यांनी नुकतंच आपल्याला मार्गदर्शन केलं, ज्यांना कारण त्या माझ्याबरोबर गेले अनेक वर्ष सहकारी म्हणून काम करत होता आणि खऱ्या अर्थाने जी मुंबईतली रणरागिणी, मुंबईचा माजी महापौर किशोरताई पेडणेकर, त्याचबरोबर ज्यांची शिवसेना पक्षप्रमुखांनी या शिवसेनेची सचिव म्हणून ज्यांची नियुक्ती केली आणि ज्यांच्यावरती निवडणुकीची धुरा वाहण्याची एक जबाबदारी दिली, ते माझे मित्र सुधीरभाऊ साळवी, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर माजी महापौर श्रद्धाताई जाधव, कारण किशोरी पेडणेकरांनी प्रत्येकाची ओळख करून दिलेली आहे. मी पुन्हा वेळ घालवत नाही, कारण मला कल्पना आहे आपण 6 वाजल्यापासून येऊन बसलेले आहेत. उपस्थित सर्व शिवसैनिक, रहिवासी, बंधू भगिनी आणि मातांनो, मगाशी किशोरीताई पेडणेकरांनी सांगताना गटप्रमुखांचं किती महत्व आहे ते सांगितलं. मला वाटतं गेले 15 वर्ष विभाग प्रमुख म्हणून, गेले 10 वर्ष आमदार म्हणून वेगवेगळ्या बैठकांमध्ये सातत्याने गटप्रमुखांच्या बाबत सांगत आलो. कारण मला याची कल्पना, तुम्हाला निवडणुका कशा लढवा हे सांगण्याची गरज नाही, कारण तुम्ही अनेकांना पराभूत केलं, अनेकांना नेस्तनाभूत केलंय आणि या विधानसभेवरचा भगवा, मग तो नगरपालिका असो, विधानसभा असो किंवा खासदारकी असो, असा तेजांनी फडकवत ठेवलाय. असे शिवसैनिक, कडवट शिवसैनिक, निष्ठावंत शिवसैनिक माझ्यासमोर बसलेले याची मला कल्पना आहे. पण तरी त्याचे काही वेळेला आपल्याकडे आलेला आळस तो झटकणं अत्यंत आवश्यक आहे. मध्ये कोणतरी सांगतो की आम्ही नेस्तनाभूत करू, कोण सांगतो आमच्याशिवाय कोण जिंकणार नाही. जरी सत्य असलं तरी गाफील राहता कामा नये, गाफील राहता कामा नये. आणि म्हणून गटप्रमुखांची जी कर्तव्य आहेत, गटप्रमुखांचे जे हक्क आहेत ते खरं महत्त्वाचे आहेत. मी अनेकदा गटप्रमुखांच्या मेळाव्यात फार बोलणार नाही, कारण मला कल्पना आहे की मी जवळजवळ आपण 5 शाखांचे गटप्रमुखांचे मेळावे हे सेपरेट घेऊन झालेले आहेत. 2 शाखांचे शिल्लक आहेत, एक किरण तावडे आणि दुसरा हनुमान हिंदोळे यांचे ज्यावेळी मेळावे होतील त्यावेळी त्या शाखाने जी परिस्थिती आहे त्यावेळी आम्ही चर्चा करू, त्यावेळी आपल्याला मार्गदर्शन आम्ही सारेजण नक्की करू. म्हणून प्रत्येक शाखाने जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीवरती आपण या गटप्रमुखांच्या मेळाव्यामध्ये त्या त्या प्रकारची आखणी, त्या त्या प्रकारचं काम आपण सांगत असतो. म्हणून आज मी त्यावर जाणार नाही. पण गटप्रमुखांना माझी विनंती आहे, बाहेर आपण 2 बॅनर पाहिले असते, त्या बॅनरवरती एक आदरणीय पक्षप्रमुख या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईकरता काय दिलं हे जरी आपण लोकांपर्यंत पोहोचवलं ना, मला वाटते बाकी कोणी काही प्रचार करो आणि तरी हे तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे की उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना नेमकं मुंबईकरांकरता काय केलं. आपल्याला साऱ्यांना माहित आहे, माझ्या सगळ्यांना असं वाटतं मुंबईमध्ये माझं हक्काचं घर असावं. वाटते का नाही? माझं हक्काचं घर असावं, मला स्वतःची खोली असावी. मग ते 500 फुटाची असेल, 300 फुटाची असेल, 600 फुटाची असेल, हे माझं प्रत्येकाचं स्वप्न असतं, आपल्या सर्वांचं स्वप्न आहे.
आणि हे स्वप्न साकार करण्याचं काम आतापर्यंत जेवढे मुख्यमंत्री झाले सगळेचे सगळे त्या कोणी जे केलं नाही त्या आदरणीय उद्धव साहेबांनी 2.5 वर्षामध्ये केलं. हे तुम्हाला लोकांपर्यंत न्यायचंय, लोकांपर्यंत न्यायचंय. काय केलं, किती लोकांना कल्पना उद्धव साहेबांनी काय केलं. होल्डिंग लावलेलं आहे ते जरा जाताना नक्की वाचा, तो वाचा. आणि हे नुसतं मी बोलते म्हणून नव्हे, ते जे कायदे बनले ते कुठल्या तारखेला कायदे बनले हे देखील सविस्तर त्याच्यावरती लिहिलेलं आहे. उद्धव साहेबांनी सगळ्यात पहिला काय केलं माहिती आहे कोणाला? मुंबईतल्या 500 चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ केला. याचा फायदा किती बसला धारकांना झाला? 16,947 सदनिका धारकांना याचा फायदा झाला. 16 लाख सदनिका धारकांना फायदा झाला. जवळजवळ 17 लाख. हे मुंबई महानगरपालिकेचं लेखी उत्तर माझ्याकडे लेखी उत्तर आहे. आज 17 लाख कुटुंब ज्यांचं 500 चौरस फुटाचं घर आहे त्यांना 1 रुपया मालमत्ता कर भरायची गरज नाही. उद्धव साहेबांनी दुसरं काय केलं? मुंबईवर असणाऱ्या इमारतींवरती पावसाळ्यापासून होणारी पाणी गळती रोखण्याकरता पहिल्यांदा मुंबई महानगरपालिकेला पॉलिसी बनवायला लागली की इमारतीवरती पत्र्याची शेड बांधण्याची अनुमती कायदेशीर दिली गेली. उद्धव साहेबांनी तिसरं काम काय केलं? उद्धव साहेबांनी ज्या PNGPच्या पंतप्रधान अनुदान प्रकल्पातल्या ज्या इमारती आहेत त्या इमारतींना पुनर्विकासाचं कुठलंही धोरण नव्हतं. आपण 160 फुटाच्या 180 फुटाच्या 225 फुटाच्या घरामध्ये सगळेजण राहतोय. पंतप्रधान अनुदान प्रकल्पातल्या इमारतींची परिस्थिती अतिशय वाईट आहे. निकृष्ट दर्जाचं बांधकाम आहे. साहेबांनी त्याच्या पुनर्विकासाची धोरण जाहीर केलं, कायदा अंमलात आणला. साहेबांनी 4थं काम केलं, स्लम मध्ये जे झोपडपट्टीमध्ये राहत आहेत त्यांना अभय योजना आणली. साहेबांनी 5वं काम काय केलं? तो उपकर प्राप्त इमारतींना कायदा नव्हता, मालकांची दादागिरी. आपल्यापैकी किती जण उपकर प्राप्त इमारतीत राहतात? पागडी सिस्टीम मध्ये जरा हात वर करा. किती जण राहतात? तुम्हाला माहित आहे मालक किती दादागिरी करतात. आतमध्ये शौचालय बांधायचं तरी अडकती, खोली कोणाला द्यायची, भाडे करू दिला तरी नोटीस काढतात. या मालकांची दादागिरी मोडून काढण्याकरता उद्धव साहेबांनी विधानसभेमध्ये बिल आणलं, कायदा बनवला आणि कायदा तो अंमलात आणला. म्हणून आज मालकांची दादागिरी आपण मोडून काढतो. 6वं काम काय केलं? उद्धव साहेबांनी म्हाडाच्या ज्या 388 इमारती मुंबईमध्ये आहेत ज्याच्यामध्ये 38,000 कुटुंब राहतात, या इमारतींच्या पुनर्विकासाची पॉलिसी नव्हती, धोरण नव्हतं. उद्धव साहेबांनी 33-24 खाली त्याच्या पुनर्विकासाच्या पॉलिसी जाहीर केलेली आहे. 160 फुटाच्या रूम मध्ये राहणाऱ्या माणसाला कमी 405 फुटाचं घर त्यामुळे उपलब्ध होईल. कमीत कमी 405 फुटाचं. उद्धव साहेबांनी 7वं काम केलं, जे स्टॅम्प ड्युटी होती ती स्टॅम्प ड्युटी 5% 2% आणली, ज्याच्यामुळे अनेकांना खोल्या खरेदी करणं सोपं झालं. उद्धव साहेबांनी 8वं काम काय केलं? उद्धव साहेबांनी लँड प्रीमियम होता तो लँड प्रीमियम 100% 50% आणला, ज्याच्यामुळे अनेक ठिकाणी डेव्हलपमेंटला सुरुवात झाली. आणि शेवटचं सगळ्यात महत्वाचं काम काय केलं तर BDD चाळीच्या पुनर्विकासाचं धोरण जाहीर केलं आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात केलं. एवढं मोठं काम मुंबईतल्या गृहनिर्माणाकरता आजपर्यंत एकाही मुख्यमंत्र्यांनी केलं नाही. हे लोकांपर्यंत न्या. मी आपल्याला एक बनवून देणार आहे. काही वेगवेगळ्या प्रकारच्या कालच मी भाईंना परवा ते मीटिंग मध्ये दाखवलं आणि मी साहेबांची अनुमती घेऊन मी लवकरच ते वितरित करणार आहे. हे घरोघर न्या. हे तुमच्याकरता देणार आहे. तुम्हाला समजायला पाहिजे. एखाद्या आडमोठ्या माणसाने विचारलं की काय केलं उद्धव साहेबांनी, त्याला सांगायचं केलं ते उद्धव साहेबांनी केलं. त्याच्यावर कुठल्या कुठल्या तारखेला तो कायदा झालाय हे सविस्तरपणे दिलेलं आहे. उद्धव साहेबांनी हे गृहनिर्माण धोरण झालं. उद्धव साहेबांनी दुसऱ्या गेल्या 2.5 वर्षामध्ये काय केलं? मुंबई महानगरपालिकेमध्ये प्रचंड काम उद्धव साहेबांनी 92,000 कोटी रुपयापर्यंत
मुंबई महानगरपालिकेच्या ठेवी नेल्या, कोस्टल रोड दिला, महाराष्ट्राचं दालन दिलं, दादरचा स्विमिंग पूल दिला, गिरगाव चौपाटी, शिवाजी पार्क चौपाटीवरती लोकांना समुद्राचं ऐश्वर्य, समुद्राचं सौंदर्य पाहण्याकरता ते बनवले. उद्धव साहेबांनी कोस्टल रोड बनवला, उद्धव साहेबांनी अटल सेतूची पायाभरणी देखील उद्धव साहेबांनी केली. एवढ्या अनेक प्रकल्प उद्धव साहेबांनी दिले. धरण आज मंजूर झालेलं आहे, त्याच्या कामाला लवकरच सुरुवात होईल. वैतरणाचं वाढीव वैतरणा त्याच्या कामाला सुरुवात झालेली. पाण्याच्या ज्या काय समस्या आहेत त्या सोडवण्याकरता अशी अनेक कामं आहेत, अनेक कामं. ही अनेक कामं जी केलेली उद्धव साहेबांनी ती एक लिस्ट मी आपल्याला देणार आहे. आणि गेल्या 2.5 वर्षात त्यांनी मुंबईकरता काय दिलं तुम्हाला कल्पना आहे? काय दिलं? मुंबईकरता मालमत्ता कर 16% वाढवला, जीएसटीचं भाडं डबल केलं. त्याचबरोबर मुंबई महानगरपालिकेमध्ये आजपर्यंत नव्हतं की पट्टी देखील आलं. आतापर्यंत आपण कचऱ्याचे पैसे भरत होतो, कचरा पट्टी लागली. मुंबई महानगरपालिकेमध्ये अदानीचा फायदा करता स्मार्ट मीटरची जबरदस्ती करतायत. त्या रोडच्या मध्ये भ्रष्टाचार आहे, स्ट्रीट फर्निचर मध्ये घोटाळा आहे, त्याच्यामध्ये भ्रष्टाचार केलाय. मुंबई महानगरपालिकेच्या हजारो कोटीच्या ठेवी काढून टाकलेल्या आहेत. या लोकांनी मुंबईकरांना आज महानगरपालिकेला लुटून अक्षरशः रस्त्यावर आणलेले, अक्षरशः रस्त्यावर. अदानी करता अनेक भूखंड देऊन टाकलेले आहेत. हे का घडतंय? हे मुंबईला महत्व कमी करण्याचं षडयंत्र रचलं जातं. बंधू भगिनींनो, याचा विचार करा. डबेवाल्यांना जागा कुठे? पनवेलच्या बाहेर. गिरणी कामगारांना जागा कुठे? पनवेलच्या बाहेर. चर्मकार समाजाच्या बांधवांना जागा पनवेलच्या बाहेर. आणि अदानीला जागा कुठे? मुंबईमध्ये. डम्पिंग ग्राउंड दिलं, अदानीला देवनाथचा डम्पिंग ग्राउंड दिलं, अदानीला कांदूर मार्गाची जागा देऊन टाकली, अदानीला मिठागरची जागा देऊन टाकली, अदानीला धारावी देऊन टाकली. अरे अदानी आहे कोण? अदानी मुंबईशी संबंध काय? मग गिरणी कामगारांना द्यायला जागा नव्हती आतापर्यंत तुमच्याकडे, अदानीला द्यायला हजारो एकर जागा कुठून आली तुमच्याकडे? ह्याचा जरा विचार करा. बाई काल मी बीपीटीतनं येत होतो आणि माझ्याबरोबर एक अधिकारी होते. त्या मुंबई पोर्ट ट्रस्टची जागा बघून तो हातात म्हणाले की अरे काय एक जागा आहे प्रॉपर सिटीमध्ये आणि ओसाड करून टाकलेलं आहे. मी म्हणालो एक वेळ आदरणीय उद्धव साहेबांनी गडकरी असताना याची मांडली होती आणि एक ही मुंबई वैभव बनवण्याचं ठरवलं होतं. हे कुलाब्यापासून त्या माहुलपर्यंत फाईल तयार झाली. गडकरींनी सगळी योजना राबवली आणि गडकरींनी ती ज्यावेळी पीएमओ ऑफिसला सादर केली त्याचा परिणाम काय झाला? गडकरीचं खातच काढून घेतलं. बंद विकास मंत्री काढूनच घेतलं. आणि ती फाईल जी माझी माहिती आहे ती पंतप्रधानांनी उचलून बाजूला टाकून दिली. का? मुंबईचं महत्व वाढवून द्यायचं नाही. मुंबई संपवायच्या मागे लागलेल्या आहेत. त्याचा कधीतरी गांभीर्याने विचार करा. ही लढाई नुसती आपली नाही आहे, ही लढाई मुंबईत वाचवण्याकरता आहे. मुंबई मिळवण्याकरता आपल्याला 106 हुतात्मे द्यावे लागले. वेळ पडली तर मुंबई वाचवण्याकरता देखील हुतात्मे द्यावे लागतील आणि ती देण्याची ताकद मराठी माणसामध्ये आहे. हे यांना ठणकावून सांगायचं असेल तर कुठल्याही परिस्थितीमध्ये मुंबई महापालिकेमध्ये आपल्याला विजय मिळवावाच लागेल, कुठल्याही परिस्थितीमध्ये. आणि ह्या अशा पद्धतीने लढत असताना काही आपली कर्तव्य असणं गरजेचं आहे. मी पोलिंग एजंटच्या बाबतीतला विषय आहे त्यावरती मी गटप्रमुखांच्या ज्या सेपरेट बैठक होतील त्याच्यावरती मी सांगेनच. मी इथे ते विवेचन करणार नाही, कारण शेवटी काही रणनीती अशी आहे जी फक्त तुम्हाला आणि आम्हालाच माहीत असायला पाहिजे, ती उघडरित्या करता येत नाही. तो पोलिंग एजंटचा प्रश्न आहे. मतदार नोंदवणे अत्यंत आवश्यक आहे. बोगस मतदार शोधणं हे आपलं काम आहे. एक साधं उदाहरण, विधानसभा निवडणुकीमध्ये मतदार यादी जाहीर झाल्यानंतर एक सप्लिमेंटरी आली होती, शाखा प्रमुखांना माहीत आहे.
त्याच्यामध्ये साधारण 5,700 मतदार नोंदवले गेले होते, जो ऑनलाईन नोंदवले, आणि त्या यादीला आपल्याला हरकत घेता येत नाही, ती शेवटच्या टप्प्यामध्ये प्रसिद्ध केली जाते. आणि जे भोगात घुसवले ना ते सगळे मतदार त्याच्यामध्ये घुसवले होते. ते कुठले होते? ज्या झोपडपट्टी वसाहती तोडलेल्या आहेत, जे लोक इथून गेलेले आहेत अशा लोकांची नावं टाकली होती. ज्या इमारती तोडलेल्या आहेत, जे इथे जवळपास राहत नाहीत अशांची नावं टाकली होती. जे टॉवरमध्ये राहतात अशांची नावं त्याच्यामध्ये टाकली होती. आणि म्हणून अशी नावं शोधणं ही काळाची गरज आहे. साधी गोष्ट आहे. काय करायला पाहिजे? प्रत्येक शाखेने आपले उपशाखा प्रमुख बोलून घ्यायचे. तिथे उपशाखा प्रमुख आहे, साधारण महिला 25 आणि पुरुष 25, 50-50 उपशाखा प्रमुख आपल्या एका शाखेमध्ये आहेत. किती मतदार नोंदवतात प्रत्येक शाखेमध्ये? 500, 600, 700. म्हणजे त्या जर विभागणी केली आपण तर प्रत्येक उपशाखा प्रमुखाला आपले धात्रक साहेब आलेले आहेत, त्यांच्या टाळ्यांच्या कडकडाट आपण स्वागत करूया. आपल्या मतदारसंघाचे ते निरीक्षक आहेत. व किती सोपं काम आहे. एका उपशाखा प्रमुखाला साधारणपणे 15 नावं येतील. 15 नावं. शाखा प्रमुखाने ती 15 नावं जर उपशाखा प्रमुखाकडे दिली आणि सांगितलं की ही बाबा खरी आहे खोटी आहे, ही जरा तू शोध आणि तो रिपोर्ट आम्हाला शाखेमध्ये कर. एकदम सोपं आहे, परंतु हे करणं गरजेचं आहे. त्याकरता आपला आळस झटकणं गरजेचं आहे. आपण जे मनात ठरवलं तर बोगस होत्यावर आपण शोधू शकता. आणि गटप्रमुखांच्या आणि उपशाखा प्रमुखांनी मनात जर ठरवलं तर मला वाटते विजय मिळवणं काही अशक्य नाही. कारण मी घेतलेला अनुभव विधानसभा निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने आपण परिश्रम केले आहेत, ज्या पद्धतीने आपण मेहनत घेतली आहे आणि अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये आपण विजय मिळवलाच नाही तर विजय आपण घेतून आणलात. त्यामुळेच आपला आमदार इथे निवडून आला हे कोणीही विसरू शकत नाही. याकरता शाळांना खूप खूप धन्यवाद देतो. बोलण्यासारखं पुष्कळ विधानसभेमध्ये जायचं आहे, धात्रक साहेब आहे, सुधीर आहे. आणि त्याकरता मी यापुढे ज्यावेळी गटप्रमुखांच्या शाखांच्या बैठका होतील त्यावेळी मी सविस्तरपणे आपल्याशी बोलेन. पण आपण जे परिश्रम घेतलेत त्या परिश्रमाकरता आपल्याला खूप खूप धन्यवाद देतो. आणि पुन्हा एकदा ही होऊया. संघर्ष करणं हे आपल्या विजय मिळवणं हे तर आपलं स्वप्न आहे. ही मुंबई आमची आहे, ही मुंबईची आहे, आमच्याशिवाय कोणीच जिंकणार नाही अशा प्रकारे जिद्द बाळगूया. आणि जाता जाता घोषणा देतो, तुम्ही त्याला प्रतिसाद द्यायला करतो. ही मुंबई आमच्या साहेबांची. अरे मुंबई आमच्या साहेबांची. धन्यवाद. जय हिंद. मी पण आता प्रस्तावनेमध्ये वेळ घेत नाही कारण महिलांची चुळबुळ सुरू झालेली आहे.